काय झालं? झोप नाही येते का? खूप अति केलंय का आपण? आपण म्हणजे मी? कशाबद्दल? चापकाचे फटके द्या त्याला असं म्हणालो मी. तुम्ही नाही, आपण. आणि खरं सांगू तर मला नाही वाटत आहे आपण अति केलं. कारण जर आपण वेळेत पोचलो नसतो तर तुमचा भाऊ रोहिणीला त्याच चापकाचे फटके देणार होता. पण आपणही त्याला तसंच मारलं. मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? सॉरी, पण ही वेळ त्याने स्वतःच आणली आहे ना त्याच्यावर. तो जो क्रूरपणा करणार होता तो फक्त त्याच्या बाबतीत घडला. ती वेदना त्याला जाणवली असेल ना आत्ता. हे करताना मला काही आनंद नाही झाला. पण राजवाडे, अहो, माफ करण्याला सुद्धा एक मर्यादा असते. आपलं माणूस आहे म्हणून आपण जर त्याला सतत असं पाठीशी घालत राहिलो तर त्या माणसाचं भलं कसं होईल? उलट अशाने त्याच्यामधली गुन्हेगार वृत्ती आहे ना ती वाढत जाईल आणि आपण त्या माणसाचं नुकसान करून बसू. आज त्याला जो काही त्रास झालाय, निदान ह्यानंतर तरी तो आता जरा नीट वागेल, सेन्सिबली वागेल अशी आशा करू शकतो ना आपण. मला ना काळजी वाटायला लागली त्याची आता. हा मुलगा इतका कसं काय बदलला आणि हे आजपर्यंत माझ्या लक्षात कसं नाही आलं? खरं तर त्याचा मोठा भाऊ म्हणून ही सगळी चूक माझी आहे. माझे संस्कार कमी पडलेत त्याच्यावर. राजवाडे, अहो, इथे संस्कार कसे काय कमी पडले असं म्हणता तुम्ही? बाकी बऱ्याच गोष्टी असतात, स्वभाव असतो, एखाद्याची संगत असते आणि अंशुमन काही लहान नाहीये. त्याची सत्सद विवेकबुद्धी आता काम करत नाहीये. पण तुम्ही असं प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी नाही उभे राहू शकत. त्यांना स्वतःसाठी उभं राहावं लागणार, एक चांगला माणूस म्हणून स्वतःला घडवावं लागणार. प्लीज तुम्ही हे असं प्रत्येक वेळी स्वतःला नका दोष देत जाऊ. तुम्ही झोपा शांतपणे, नका त्रास करून येऊ प्लीज.